तरुणांना माझी प्रार्थना आहे, वाढदिवसात वरातीत आणि निवडणुकीत नाचून वेळ वाया घालवण्यापेक्षा आई वडिलांसाठी, धर्मासाठी, गावासाठी, नोकरीसाठी, डेव्हलपमेंटसाठी, तारुण्यासाठी, प्रपंचासाठी काही करा, ही तुम्हाला माझी विनंती. वेळ वाया घालवू नका. त्यांचं काम ते करत राहतील. ते वर भांडतात आणि चहा पाणी एकत्र घेतात, आकला तुम्हाला नाहीत. प्रॉब्लेम तुमचा सगळ्यांचा आहे, प्रॉब्लेम माझा आहे. ते एकामेकाला म्हणतात ते माझे मित्र आहेत, ते माझे सहकारी आहेत. आम्ही बरोबर एकाच ब्रँचला बसून विचार विनिमय करत असतो. आपल्याला प्रॉब्लेम काय, खाली कल्पना करा तुम्ही. अडचणी सगळ्या आपल्याला आहेत हे लक्षात धरा. अजूनही निवडून आल्यावर कोण कोणाच्या बरोबर जाईल आणि कोण कोणातून बाहेर जाईल याचा अंदाज नाही. आता आकाशातून पडणाऱ्या पावसाचा आणि भारतातल्या राजकारणाचा भरोसा राहिलेला नाही. वाक्य नाही पटलं तुम्हाला? मग उद्या परवा टाळ्या वाजवा, निवांत कर. निवांत गेल्यावर तिथे आठवेल तुम्हाला, मग वाजवा तुम्ही. तिथे एकांत असतं, थोडासा जरा ध्यान लागतं थोडं टाकल्यानंतर माणसाला. मला मंडपातली माणसं जागी लागतात, मुडदाड अजिबात आवडत नाहीत. निवळ प्रसाद आवडले तर आवडतच नाहीत. विठ्ठल विठ्ठल भगवान शंकराचा वीरभद्र एक अवतार आहे. भद्र शब्दाचा अर्थ कल्याण करणारा. वीर म्हणजे बलदंड, वीरभद्र. त्यांनी दक्ष प्रजापतीच्या मुंडक्याला उडवलं होतं. एवढा क्रूर धीर बलदंड, पण भद्र कल्याण करणारा अवतार आहे. त्याचं नाव वीरभद्र. अजून एक अवतार आहे. काशीची तीर्थयात्रा केल्यानंतर त्याला नमस्कार केला नाही तर काशी तीर्थयात्रेचं पुण्य अजिबात श्री महाराज मिळत नाही. त्याचं नाव आहे काशिका पुराधिनाथ काल भैरवम भजे. भज्य भजक परस्मय गंधावादाथू. सेवा करणे या अर्थाने व्याकरणात त्याची संगती लागते. तो काल भैरव आहे. अजून एक अवतार आहे सगळ्यांच्या पाठातला आहे, मल्हारी मार्तंड. तो कनकगिरी पर्वतांच्या रांगेत राहतो. कनक म्हणजे सुवर्ण, गिरी म्हणजे डोंगर. कसा दिसतो? हळद टाकल्यानंतर सूर्य उदयाला येताना किंवा मावळताना त्यावरची हिरवळ आच्छादन केलेल्या सोन्याच्या पत्रासारखी दिसती. म्हणून त्या पर्वताचं नाव आहे कनकगिरी पर्वत. सोन्याची जेजुरी. प्रॅक्टिकली असती तर लोकांनी पत्रा आपल्या वाट्याला येऊ दिला नसता. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. आळंदीतल्या लोकांनी एकामेकाचे मर्डर केले असते पिंपळाच्या मुळ्या किंवा पानं पळवण्यासाठी. सोन्याचा पिंपळ म्हणजे सुखाचा पिंपळ. विठ्ठल मला सगळा श्लोक आठवत नाही. ध्यायेन मार्तंड रूपम अचलचल कोटी सूर्य प्रकाशम नित्यं बोधावरूढं परमविरलं श्रीकोटिकंदर पदर्पम श्रीमन्मल्लारी राजं विजय जयकरं म्हाळसा कांत सिद्धम. असं मार्तंड विजय नावाच्या ग्रंथात श्री खंडेरायाचं वर्णन आलेलं आहे. असा हा देव शंकराचाच अवतार आहे. बर, अजून बरेच अवतार शंकराचे आहेत. महाराष्ट्रात वारकरी संत परंपरेत वारकरी संप्रदायाचं गुरुपीठ आदरणीय नवनाथ महाराज श्री निवृत्तीनाथ दादा सदाशिवाचा अवतार. आणि त्यांचा अवतार एकच. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. भगवान साक्षात शिवतत्व म्हणजे श्रीमन निवृत्तीनाथ दादा आहेत. आणि शिवानच विष्णूला बोध केला, ज्ञानदेवासार चोजविले. हे सगळं परंपरेनं आपल्याकडे येतं. जरा डीप किंवा खोलवर चिंतन केलं तर निकष आणि अर्थ आपल्या हाती आल्याशिवाय राहत नाही नाही नाही. भगवान शिवरायांचा अवतार. मी भगवान शब्द मुद्दाम होऊन आदरपूर्वक त्यांच्या समोर उच्चारतो आहे. इंद्रजमी जंब पर वाढव सदंब पर रघुकुल राज पर सेर शिवराज.
रघुकुल राज परसेर शिवराज आहे. रघुकुल तिलक रामचंद्र आहेत. पण जर विचार केला तर त्यांच्यापेक्षाही महाराष्ट्रात जिजाऊंच्या उदरी शिवनेरीच्या किल्ल्यावर शिवाई देवीच्या कृपेनं भोसले कुलोत्तम असा एक राजा महाराष्ट्रात उदयाला आला. सेर शिवराज आहे. प्रतिपचंद्र लेखेव वृद विष्णुवंदिता शहास्यनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. हा शिवावतारच आहे, लक्षात धरा. हे जसे अवतार मी शंकराच्या आपल्या समोर मिनिमम कळण्यापुरते मांडले, तसं श्री मारुतीराय शंकराचाच अवतार आहे. पण या सगळ्या अवतारात याला 11वा अवतार म्हटलं, त्याचं कारण सांगतो. अभंगाच्या पहिल्या चरणाला टच करतो. माझी फार गरिबी होती, अजूनही मी श्रीमंत नाही, माझ्या अंगावर कपडे नाहीत. लक्षात धरा. कित्येक नेते फॉर्म भरत असताना आपली संपत्ती चुकीची दाखवतात की नाही? नाही दाखवत. मग मी एवढं खोटं बोललो तर काही त्रास आहे का तुम्हाला? करोडो रुपये जवळ असून ते जुने घर दाखवतात. इथे मी राहत असतो. नाही कळलं तुम्हाला? तसं मी म्हणालो माझी फार गरिबी, अंगावर ते लावता येणार नाही का? तिकडची कणिक इकडं लावली की तिकडची शाई कणिक खाली घेऊन पडेल, म्हणजे वाजणार नाही. म्हणलं तुला जशी ऍडजस्टमेंट करता येत नाही तशी मला करता येत नाही. महादेवाच्या पिंडीच्या स्थापनेला 11 ब्राह्मण लागतील. कानमंडलेकर महाराज, समोरचा यजमान जरा कुस्वभावी होता. त्याची बायको त्याच्या स्वभावामुळे वारलेली होती. तुम्हाला कळायला जरा वेळ लागतोय. आणि त्याचा माझा योग आला. मला 11 जण लागतात, मी त्यांना आणतो, मी येतो, अजून 4-5 जण आपण येऊया. गेलो. तुम्हाला ऍडजस्टमेंट करा. त्याची सून समोर आली. मी तिला म्हणालो बेटा मला पोहे कर. ती म्हणली माझ्या हातचे चालतील. मला चालतील काय, थांबतील? कर लवकर फोडणी दे. ती म्हणली काय करू? मला कढीपत्ता टाकू नको, कोथिंबीर टाकू नको, जिरे टाकू नको, मोहरी टाकू नको, मिरच्या टाकू नको, तिखट टाकू नको, हळद टाकू नको, आणि पोहे मला करून तात्काळ दे. ती म्हणली फोडणी कशात देऊ? मला डिझेल, पेट्रोल किंवा ग्रीस मध्ये दे. ती म्हणली मला अशी ऍडजस्टमेंट माझ्या बाप्पाला सुद्धा करता आली नाही. मला तुझ्या सासऱ्याला सांग, मला सांगू नकोस. ती डायरेक्ट म्हणली माझ्या सासऱ्याला अजिबात अक्कल नाही. मग माझ्या लक्षात आलं त्याच्याकडे स्थापना करण्यात अर्थ नाही. दृष्टांत इथे 11च लागतात, फेरबदल करून चालत नाही. उग विनेच्या ऐवजी गिटार चालेल का? विणाच लागेल. विठाला विठाला विणे विणा मी राहणार नाही, मला विणाच लागेल. गिटार चालणार नाही, सितार चालणार नाही, सिंथेसायझर चालणार नाही. इथे मला वीणाच लागेल. का? ते स्वर सात्विक आणि फलदायी आहेत. ऍडजस्टमेंट करता येत नाही. मी रोज माझी एक सवय झाली, मी नित्य कीर्तन नवीन नवीन लोकांच्या समोर द्यायला सुरुवात केली आहे. भगवान शंकराचे 11 अवतार आहेत. किती किती? एक एक मोजा. कपिल, रुद्र 11 किती आहेत यादी देतो. कपिल, पिंगल, भीम, विरूपाक्ष, विलोहित, शास्ता, आजपाद, आविर्बुद्ध, शंभू, चंड आणि भव. भव भवेती. भव म्हणजे रुद्र, रुद्र म्हणजे मारुती, मारुती म्हणजे शंकराचा अवतार, अवतार म्हणजेच अंजनी पुत्र. 11 जण आहेत हे. आणि या 11 जणांची प्रतिकात्मक पूजा करावी लागते. जसं गणपती म्हटलं की गालव, गार्ग्य, गृत्समद, सुधाकर या त्याच्या उपदेवता आहेत. तसं शंकराच्या कोणत्या कोणत्या देवता आहेत? भृंगी, शृंगी, नंदी, गणपती, कार्तिक ह्या उपदेवता आहेत. म्हणजे राज्यमंत्र्याकडनंच कॅबिनेटकडे जाता येत असतं. हा नियम आहे, नियम आहे. सप्लाय घेताना सुद्धा डायरेक्ट वरून वाहणाऱ्या MSEBच्या टावरवरनं आपण आत फिटिंग करू शकत नाही. स्टेप बाय स्टेप आहे. तस या उपदेवतेकडून प्रधान देवतेकडे जावं लागतं, म्हणजे आपलं काम मार्गी लागत असतं. त्यापैकी मग शंकराच्या अवतारात मारुती एक्झॅक्टली कोणता? अभंगाचं पहिलं चरण. रुद्रा
विकास महाराज बेलुकरांनी एक निवृत्तीनाथ दादांच्या वरती पर्ण विठ्ठलावरती का दादांच्या वरती बसवलंय, एक पर्ण दोन्ही बसवलंय. तर निवृत्तीनाथ दादा भगवान शंकराचा अवतार आहे. तर निवृत्तीनाथ दादांचं पखावजाच्या वरचं बसवलेलं पर्ण त्यांनी वाजवणं म्हणजेच ॲक्च्युली मारुती राय, कालभैरव, मार्तंड भैरव आणि भगवान श्री मारुतीरायाची सेवा केल्याचं फळ त्यांना इथे मिळून त्यांच्या जीवनात विकास झाल्याशिवाय राहणार नाही, हे माझं अमृत वचन आहे. आली मुखा वाटे अमृत वचन आहे, सहज मी म्हणालो. आणि मला खात्री त्यांच्या जीवनात नक्की उन्नती होऊ शकते, 100%. नाही तिथपर्यंत सीमित नाही, त्या पटीनं अधिक होणार हे लक्षात धरा तुम्ही. चला आपण हसत खेळत चिंतन करतोय. वरती सिंहगर्जने सारखं आकाश ओरडतोय की पंख्याचा आवाज येतोय हे मला कळत नाही, पण मधून अजून ब्लास्ट झाल्यासारखं काहीतरी होतंय. 15 मिनिट मला शिल्लक आहेत लक्षात धरा तुम्ही. आणि तेवढ्या मिनिटात अभंगाचा भावपराग मांडून आपल्याला जय विठ्ठल करून तुमच्या सगळ्यांची मला रजा घ्यायची. तुम्ही कोणी कंटाळवाणे झालात काय मला एकदा हात वर करून सांगा सगळेजण. जाऊ का, निघू का मी? निदान हात तरी वर करा एकदा सगळेजण यार. हे घ्या रे, जरा घ्या, स्कॅन करा. अरे एक खोकं माझ्याकडे एक त्यांच्याकडे करा ना, असं काय करता? हे झाले समाधान. छान. आज ओझर खडक ओझर या पवित्र मातीमध्ये कीर्तनात मंत्रमुग्ध झालेला श्रोता असं टायटल करा. विठ्ठल विठ्ठल रुद्र 11वा अवतार करी दुष्टांचा संहार. दुष्टांचा संहार मारुतीराय कसं करतो याबद्दल महाभारतातली एक कथा तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न मी करतो. करू का? बोला बोला. एकच कथा सांगतो. काय झालं, कृष्ण परमात्मा पांडवांच्या बाजूला जरी होते तरी अर्जुनाच्या कमकुवत स्वभावामुळं, ऐका, आता अर्जुन विजय होईल असं वाटत नव्हतं. हे भगवान कृष्ण परमात्म्याच्या लक्षात आलं आणि त्यांनी ताकदीनं पुन्हा पुन्हा अर्जुनला उभा राहण्याचा सल्ला दिला. तरी नीट ऐका, तरी अर्जुन नकारार्थीच बोलत असायचा. माझे काका आहेत, मामा आहेत, चुलत भाऊ आहेत, गुरु आहेत, मी त्यांच्याबरोबर युद्ध करणार नाही. भगवान म्हणाले तुला उभा राहायचं नव्हतं, युद्ध करायचं नव्हतं तर कधी वर्षावर कधी सागरवर मला एवढ्या मिटिंगा का घ्यायला लावल्यास? तुम्ही जागेत ना सगळेजण? अरे आता सीझन आहे ना 20 तारखेपर्यंत, जरा जागे राहा मस्तपैकी. जर तुला उभा राहायचं नव्हतं तर माझा वेळ कशाला वाया घालून डिस्टर्ब केलास? तुझं तू पाहून घ्यायचं. मला उभा करायला लावलंस, पाठिंबा द्यायला लावलास. मी तुझ्यासाठी बऱ्याच ठिकाणी आलोही, चर्चाही केल्या, लोकांचं मनोबलही वाढवलं, लोकाला समजावूनही सांगितलं. आता तो म्हणतो मला विरोधात लढायचं नाही. भगवान म्हणाले का लढायचं नाही? म्हणले माझे दुर्योधन सख्खा चुलत भाऊ आहे, धृतराष्ट्र काका आहेत. ते म्हणाले तुझे सगळे काका आहेत, सगळे चुलत भाऊ आहेत, पण व्हेरी डेंजरस लो पॉयझन. तुझ्या बायकोला विवस्त्र करून मांडीवर बसवलं तेव्हा तुझा काका काय मातीत गेला होता? तुझा चुलत भाऊ काही पेटला होता? लाक्षाग्रहात टाकलं तेव्हा तुम्हाला विषप्रयोग केला तेव्हा नातं नाही तुम्हाला कळलं? जरा लाजा फिजा वाटल्या पाहिजेत. अरे अश्वत्थाम्यानं गर्भावरती ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला तेव्हा तुम्हाला गुरुचा पुत्र हे लक्षात नाही आलं? आणि आता म्हणतो ते माझे नातलग आहेत. आता माहिती नाही, उभा राहायला विरोधाला विरोधच केला पाहिजे. इथं नातं आडवं येता कामा नाही. आणि नातं आडवा येत असेल तर तुम्ही लोकाला दाखवताय एक आणि तुमचं चाललंय एक. ही जशी सावधानतेची भूमिका आहे तशी भगवान परमात्म्याचं हे कृष्ण नीतीशास्त्र महाभारतात उदयाला आलं आणि अर्जुनाला बोलून भगवंतानं युद्धाला प्रवृत्त केलं. ऐकताय ना? आणि मग अर्जुन म्हणाला देवा तू म्हणतोस तर नाही, तुझी इच्छा आहे का? बोल. तुझी इच्छा असेल तर मी तुझ्या बरोबर, इच्छा नसेल तुझं काम तू कर, माझं काम मला करू दे. मला जगन व्यापक असा माझ्या पाठीमाग व्याप आहे. केवळ तुझ्यात मला गुंतून राहायला क्षणभराची फुरसत अजिबात नाही.
भगवान काही करा पण माझ्या समवेत तुम्ही राहा. मग मी रथात तुझ्या अश्वांना चलवेल, अश्व कळतायत, घोड्यांना चलवेल, रथ चलवेल. नाहीतरी परमात्माच या जगाचा रथ सगळा चलवतायत. त्यांनी लगाम सोडला तर आपला रथ कुठे कधी जाईल हे न सांगितलेलं. एका मिनिटात मेळ लागणार नाही. दोर त्याच्या हातात आहे म्हणून घोडे आपले इकडे तिकडे पळत नाहीत. नाही तर आपले घोडे कधी सैराट होतील न सांगितलेलं बरं, कधी झिंगाट घालतील न बोललेलं बरं. लक्षात भगवंत करेक्ट कार्यक्रम करतायत. आता रथात बसवलं अर्जुनाला, रथ चलवतायत कृष्ण परमात्मा. आणि अर्जुनाने देवाला सूचना केली, सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापय मे च्युत. दोन सैन्याच्या मध्यभागी देवा माझा रथ उभा करा. भगवान म्हणाले यस करेक्ट. बिनचूक घोडे आखडले आणि बरोबर खडक ओझरला. मला याच बिलात घोडं व्हावं लागलं. याच बिलामध्ये याचं नाव गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. संत वचन वाया घालवायची नाहीत आपल्याला. आता इथे अचानक घोडा कुठून आणायचा, म्हणून मी घोडा निर्माण केला इथे. म्हणजे घोडा दाखवण्यापेक्षा आणि घोडा लावण्यापेक्षा आंधीला बरा. कंटाळा वगैरे आलाय तुम्हाला, जाऊ का मी? नाही तर बरोबर ब्रेक मारलं घोडे. आणि मग सगळं सैन्य पाहिल्यावर अर्जुनाची स्थिती अशी आहे, हा सैन्य सिंधू पोखरीला. ज्ञानोबारांची भावना पहा. हे सगळं प्रकरण पाहिल्यावर अर्जुनाचे इंद्रिय धाधिंधिन्ना करायला लागले. गांडीवं संसृते हस्ता त्वक्चैव परिदह्यते. आपली हवा नाही वा. भगवान म्हणले हवा नाही, हवा निर्माण करावी लागते. हवा कोणातच नसते, हवा निर्माण करायची असते आणि ती टिकवावी लागते. नाही तर हवा येते आणि जाते, टिकवणं महत्वाचं असतं. काहींच्या हवा कधी सुटतात सांगता येत नाही. म्हणून मी सातत्यानं गाडीचे काच 4 बोट खाली ठेवतो. इथे खुलं कीर्तन आहे त्यामुळे हवेचा प्रॉब्लेम नाही. नाही तर बऱ्याच ठिकाणी मग ती हवा आल्यामुळं म्हणावं लागतं चला हवा येऊ द्या. म्हणजे या हवेमुळे ती हवा दबल्या जाते, नाही तर प्रदूषण निर्माण होऊन जातं. लक्षात हवा टिकवावी लागते. ऐकताय ना तुम्ही? आता पांडवांच्या गटाला अर्जुनाचा रथ चालवायला डेफिनेटली पक्क ठरलंय भगवान श्रीकृष्ण आहेत. दुर्योधनाच्या गटात आता अर्जुनाच्या विरोधात कोण टाकायचं? वाक्य नीट ऐका. कुरुक्षेत्र मतदारसंघात एकाच ठिकाणी एकाच घरातले 2 टाकले. नाही लक्षात आलं तुमच्या? कर्ण उभा केला. कोण उभा केला? कर्ण कुंतीचाच आणि अर्जुन आहे काका. दोन्ही भाऊ एकामेकासमोर उभे केले आणि हे डोकं लावलं मामाने. त्याचं नाव भांजे. कुछ भी करो लेकिन विजय तो होना चाहिए बेटा. हमारे जीजू तो अंधे होकर बैठे हैं और मेरी बहना ने भी आंख पर पट्टी बांधकर अंधी हो गई है. लेकिन मैं सोचता दुर्योधन मेरे भांजे का क्या होगा? अगर तू गद्दी पर नहीं बैठेगा तेरा नहीं विजय होगा तो गांधारी पुत्र शकुनी का क्या फायदा है बेटा. कर्ण को खड़ा कर दो. नाही कळलं तुम्हाला? ही रात्रीच मीटिंग झाली आणि तात्काळ उभा केला कर्ण. पण कर्ण उभा राहिल्याची वार्ता पितामह भीष्मांच्या कानावर आल्यावर भीष्मांचे केस काही हेमोग्लोबिन कमी झाल्यामुळं पांढरे झाले नव्हते. डी व्हिटॅमिन्स कमी झाल्यामुळं पांढरे झाले नव्हते. एक्सपिरियन्स अनुभव. पितामह भीष्म म्हणाले कौन आने वाला है अर्जुन के सामने. तुम्ही आवाजाला यावेळेला काळू बाळू सावध राहा. काही ऐतिहासिक प्रसंग असतात, काही कथेतले असतात, काही माधुर्याचे असतात, कुठे धीर गंभीरपणा असतो, कुठे आवाजाची शीतलता असते, तर कुठे घनता त्याला असते.
पितामह भीष्म ओरडले, कौन कहता है कि अर्जुन के सामने राधे कर्ण आने वाला है? अगर आ भी गया तो एक गंगा नंदन पितामह भीष्म एक क्षण में उसका शिरच्छेद करूंगा। ही प्रतिध्वनी ललकारी कर्णाच्या कानावर गेली, कर्णाची फाटली। यांना आत्ता शिक वाटलं मला कीर्तन येते म्हणून। आतापर्यंत काय मी काय विठाल विठाल अरे किसी भी क्षेत्र में बूढ़े के पीछे नहीं पड़ना, बूढ़ा बहुत खतरनाक होता है, समझा? 2 सेकंड में वातावरण पूरा बदल दूंगा, समझा क्या? ज्यादा नहीं, 2 सेकंड में। सज्जन हो, पितामह भीष्म क्रॉस झाले, कर्णाच्या लक्षात आलं बूढ़ा बहुत खतरनाक है, अब क्या किया जाए? शकुनी होताच, बेटा कर्ण डरो मत, बूढ़े लोग ऐसा भी डराते रहते, लेकिन तो नया विधायक अगर बनना चाहता है तो किसके आरोप प्रत्यारोप को डगमगना नहीं बेटा, खड़ा रहो। मैं गांधारी नंदन शकुनी आपके साथ हूं और मैं रातों रात आपको गद्दी पर बिठा दूंगा, रातों रात कैबिनेट बढ़ा दूंगा। तू तो अंग देश का राजा कर्ण बनेगा, अंगराज कर्ण कहेंगे लोग। अगर अंगराज हुआ तो पितामह भीष्म आपको क्रॉसिंग नहीं करेंगे, समझा क्या? क्रॉसिंग शब्द माझा शकुनीला येत नव्हता। मी त्या येड्याच्या काळात इंग्रजी नव्हती म्हणून म्हणतो। कथा फार प्रदीर्घ आहे, तुम्हाला हे माझं महाभारत कंटिन्यू 7 दिवस ऐका वाटेल, मला वेळ नाही, तुम्हालाही त्रास होऊ नये म्हणून मी कमी वेळेत संपवतोय। श्रोते हो, कर्ण उभा केला, अर्जुन उभा केला, एकाच घरात एकाच आईचे 2 पुत्र 2 गटाकडून उभे, ऐकताय ना? जागेत ना तुम्ही सगळेजण? उभे केले, जीव तटोत होता फक्त कुंतीचा, आणि कृष्ण परमात्म्याला माहिती होतं, कुंतीने कानावर घातलं होतं की राधेय कर्ण सूर्य के द्वारा मुझे हुआ है, मेरा पुत्र है वो। तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण शकुनीचा अंदाज वेगळाच होता। मर गया तो एक के घर के एक मर जाएगा और एक विजय हो जाएगा। दुर्योधन तुझे चिंता करने की क्या जरूरत है, मैं मामा हूं ना आपके साथ बेटा। आणि तेवढ्यात त्या आंधळ म्हणायचं धृतराष्ट्र, शकुनी दुर्योधन को तूने क्या सलाह दिया है? ते म्हणे जीजो तुम शांत बैठो, पूरा करेक्ट कार्यक्रम मैं बना दूंगा, समझा क्या? स्वतःच्या प्रपंचात बायकोचा भाव आपल्या घरात नसावा। ज्यांना आकलाय ते आजपासून सावध राहा, ज्याला नाही ते त्याला घर जावाई करा, माझं काही घेणं नाही। आग लावली, दोघं एकामेकाच्या समोर आणले। आता कृष्ण परमात्मा अर्जुनाचा रथ चालवायलाय, कर्णाचा रथ कोणी चालवायचा? त्यातही फोडाफोडी झाली। फोडाफोडी आता नाही रे सज्जनांनो, पहिल्यापासून आहे, फक्त काळ बदलला, ग्रंथ बदलले, कर्ते बदलले, शक बदलले, इसवी सन बदललं, भाषा बदलली, डेव्हलपमेंट बदलली, प्रकरण तीच आहेत। रातोरात शल्य फोडला। पांडवांचा सख्खा मामा, पांडवांचा सख्खा मामा या दिनांकाच्या आदल्या दिवशी मामा फुटू शकतो। काका फुटू शकतो आणि पुतण्या परत जाऊ शकतो, किंवा स्वतंत्र प्रकरण करू शकतो। दिस इज महाभारत, नॉट इज जोक, दिस इज करेक्ट प्रोग्राम। ऐकताय ना? बरोबर शल्य फोडला पांडवांचा सख्खा मामा, आणि त्याला सांगितलं, मामा वो काला ग्वाला आपके सामने रथ क्या चलाएगा, वो सारथ्य नहीं कर सकता, अंदर से भी काला है ऊपर से भी काला है। शल्य मामा, आपके जैसा दुनिया में सारथी रथ चलाने वाला पैदा नहीं हुआ। कर्णाच्या पुढे फुगलं हे कोण?
शल्य आणला रथात बसवला. पण शल्याची आट अशी होती की मी रथ चालवताना कर्णाने मला आरतुर मोठ्या आवाजात बोलायचं आणि तेच झालं. रथ चले ना धावे ना म्हणून कर्ण म्हणला, हे बुडे चला. बुढा काही का कोणत्या प्रसंगाला ओरडावं हा नाट्य अभिनय शास्त्रातला प्रयोग आहे. नाही तो तुकाराम महाराज काय सुरुवातीपासून विनाकारण. शल्याला राग आला. ऐका, शल्याला राग आला आणि त्यांनी लगामाचा दोर सोडला, रथाच्या खाली उतरला. तेवढ्यात कृष्ण परमात्मा रथ घेऊन तात्काळ आले. कोणाचा? अर्जुनाचा. अर्जुन आणि कर्ण प्रत्यंच्या ओढली. बरोबर आता बाणाला बाण लागला. बरोबर आग्नेयास्त्र सोडलं, पर्जन्यास्त्र सोडलं, गरुडास्त्र सोडलं, मोहास्त्र सोडलं, गरुडास्त्र सोडलं, पाशास्त्र सोडलं आणि चकाचक चकाचक एकाला एक बाण घर्षण करून अग्नी ज्वाळा बाहेर द्रवायला लागल्या, पडायला लागल्या, मूर्छा यायला लागली. कर्ण घायाळ व्हायला लागला आणि कर्ण पुन्हा उभा राहिला. शल्याला विनंती केली. शल्य रथात आला. रथा पुढे निघाला आणि कर्णाने बाण सोडला आणि कर्णाच्या बाणाने आता पांडवाला कळलं कृष्ण बरोबर असूनही आता अर्जुन जगेल असं वाटत नाही. आणि तेवढ्यात भगवंतानी प्रार्थना केली, अर्जुना मी हरिकृष्ण बरोबर आहे, पण तुझ्या डोक्यावर वर डुंकून पहा, डोक्यावर वर डुंकून पहा. महाभारतात असं लिहिलं, शिवतत्व ऑब्झर्व केलंय कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांनी. म्हणून सूचना केली अर्जुनाला, विको द्या मला. अर्जुनाला सूचना केली आणि एकच सांगितलं, हात वर करा तुम्ही सगळेजण. एक साथ एकच गर्जना केली, हर 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 हर. जय जयकार झाला आणि अचानक कर्णाचा बाण सुटला. कर्णाचा बाण ध्वजाला टच झाला. ध्वजाला हर हर महादेव ध्वज फडकत होता. त्या ध्वजावर चिन्ह होतं आणि त्या चिन्हाच्या पायाला कर्णाचा बाण आला, टच झाला. बाण वितळला आणि बाण परत रिटर्न गेला. कर्ण घायाळ झाला आणि अर्जुन वाचला. रुद्र 11वा अवतार करी दुष्टांचा संहार. ज्ञानोबा असं म्हणतात संजय महाराज, ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेसी. सारथ्य अर्जुनाचं कृष्ण करतायत, पण पाठबळ मात्र देणारी देवता आहे शिवतत्व, म्हणजेच भगवान श्री मारुती. भव म्हणजे 11वा, रुद्र करी दुष्टांचा संहार. अशा मारुतीचं नाम घेता विघ्ने जाय. किती वाजलेत? 11:04. त्याचा महिमा वर्णू काय. अंगी सेंदूर चर्चिला, अंगी सेंदूर चर्चिला, अंगी सेंदूर चर्चिला, अंगी सेंदूर चर्चिला. भव्य मारुती देखीला, भव्य मारुती देखीला. नाम घेता विघ्न जाय, नाम घेता विघ्न जाय. भव्य मारुती देखीला, भव्य मारुती देखीला. नाम घेता विघ्न जाय, नाम घेता विघ्न अंगी सिंदूर चर्चेला. मारुतीराने सिंदूर का लावला या बाबतीत आदरणीय रामराव महाराज ढोक, आदरणीय संजय महाराज पाचपोर आणि नवीन कीर्तनकार कथाकार जे रामकथा करतायत त्या बाबतीत ते डेफिनेटली चिंतन करतील. मला रामकथेबद्दल अधिक ज्ञान नसल्यामुळं त्यावर मी खूप चर्चा करू इच्छित नाही. मारुतीरायाने सीतेमुळं सिंदूर लावला होता आणि भगवान श्री रामचंद्र त्यांच्याकडे बघून हसले होते. त्यांच्या लक्षात आलं की सिंदूर लगाने के बाद भगवान मुस्कुराते हैं.
म्हणून त्यांनी सगळ्या अंगाला शिंदूर लावला. मीही इथे लावतो असा कपाळाला खाली. गाणपत्यानी आणि मारुती उपासकांनी सेंदूर लेपन करावं लागतं. त्याचं कारण खूप आहेत. नंतर निवांत कधीतरी चर्चा आपण करूया. एक हिंदीतलं भजन आहे, माझ्या पाठ नाही परंतु छान आहे. कबीरांचं भजन आहे, मला म्हणता येणार नाही, फक्त शब्द सांगतो. महादेव का अवतार तू पुत्र भयो वायु का, महादेव का अवतार तू पुत्र भयो वायु का, श्री राम का सच्चा सेवक तीनों लोक में डंका. वाह वाह बजरंगी बजरंगी, वाह वाह बजरंगी बजरंगी, वाह वाह बजरंगी बजरंगी, वाह वाह बजरंगी बजरंगी. अहिरावन महिरावन मारा, मोरी मोडारी चंडी, दशशीर का रावण मारा, दुनिया राखी नवखंडी. वाह वाह बजरंगी बजरंगी, वाह वाह बजरंगी बजरंगी, वाह वाह बजरंगी बजरंगी. कहत कबीरा सुन भय साधु, हम तुम एक ही भाई, तुम राम का सच्चा सेवक, हम चरण धुल से पाई. वाह वाह बजरंगी बजरंगी, वाह वाह बजरंगी बजरंगी, वाह वाह बजरंगी बजरंगी. अरे जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस सती हो लो